अस्वच्छ मिठाई पनीर याच्यानंतर आता FDA आपला मोर्चा चायनीजच्या पदार्थांकडे वळवण्याची तयारी करते आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संदर्भातले संकेत दिले. गेल्या 2 महिन्यांमध्ये ज्या कारवाया झाल्या त्यानंतर चायनीजकडे देखील लक्ष द्या अशी मागणी होती. त्यामुळे चायनीज फूडकडे थोडं लक्ष द्यायचंय असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं. एका मुलाखतीच्या दरम्यान ते बोलत होते. तर याच कार्यक्रमामध्ये त्यांनी आणखी एक गंमतशीर असा किस्साही सांगितलाय. दारूची चव बरोबर नाही म्हणून लोक रात्री 12-1 वाजता फोन करतात असंही तुकाराम मुंढे म्हणाले आणि सभागृहामध्ये एकच हशा पिकला. विद्यापीठामध्ये आता FD आहे म्हणून सांगायला हरकत नाही. तिथं चायनीज गाड्या भेटायच्या असायच्या पाषाण रोडला. मी असा आता विचार केला जाऊन बघाव्यात का जरा तिथे. आणि कदाचित आश्चर्य वाटेल, माझं पहिलं चायनीज फूड मी तिथं खाल्लेलं आहे. म्हणजे चायनीज काय होतं तोपर्यंत काय माहीत नव्हतं. काय चायनाच्या बाबतीत मी इंडिया चायना वॉर, इंटरनॅशनल रिलेशन्सची अभ्यास केला होता. चायनीज फूड त्याच्यामध्ये कधी अभ्यास नव्हता केलेला. पण आत्ता खूप डिमांड आहे चायनीज. म्हणजे गेल्या काही 2 महिन्यात ज्या काही कारवाया झाल्या त्याच्यानंतर चायनाकडे थोडं लक्ष द्या म्हणत आहेत. तर ते थोडं चायनीज फूडकडे आता पुढं लक्ष द्यायचं आहे. सर्वसाधारणपणे 11-12च्या दरम्यान 1च्या दरम्यान फोन कॉल येतात आणि म्हणतात तुकाराम मुंढे साहेबांचा नंबर द्या, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे. मग शेवटला म्हणतात तुमची टीम पाठवा इथं. आणि कुठे पाठवायची? म्हणजे मी सध्या ड्रिंक घेतोय, ड्रिंकची टेस्ट बरोबर नाही आहे. आणि हे लिटरली घडलेलं आहे. म्हणजे याच्यात काही अतिशयोक्ती नाही, लिटरली घडलेलं आहे. आता ड्रिंकच्या टेस्ट कमी जास्त होतात हे काही मला माहीत असण्याचं कारण नाही, काय मी कधी ड्रिंक घेतलेलं नाही आहे. परंतु तो इश्यू आहे. म्हणजे ड्रिंकमध्ये सुद्धा अडल्चरेशन असतं, सबस्टँडर्ड असतं, भेसळ असते, हे त्याच्यामध्ये आहे.